श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गोपालकृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. भारत माता की जय. मग सुखेशी सुरवाडीचे चित्त ब्रह्माकार झालेला आहे. हे ज्या वेळेला ब्रह्माकार झाले म्हणजे चित्त सुख स्वरूप होऊन राहत असते. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल. एरवी आगवी गोठी होईल मुक्या बहिऱ्यांची. जर चित्त असे हळुवार म्हणजे कोमल जर झाले तरच त्या चित्ताचा येथे उपयोग होईल. म्हणजेच काय होईल तर त्या चित्ताला मोक्ष लाभ घेता येईल. नाहीतर पुढे होणारे योगाचे विवेचन जसे मूकबहिऱ्यांनी ऐकावे त्याप्रमाणे ते निरर्थक होईल. ऐसे हळुवारपणा म्हणजे एखाद्याने एखाद्या आपल्या आपताची उपेक्षा केली तर त्याचे चित्त निष्ठूर झाले असे आपण सहज बोलून जातो. आणि तो जर त्यांच्याकरता तळमळत असला तर त्याचे चित्त मोठे कोमल आहे असे आपण म्हणत असतो. त्याप्रमाणेच विषय सुखाकरता तळमळणारे चित्त विषयाविषयी हळुवार असते व त्याच्या त्याग करणारे चित्त विषयाविषयी निष्ठूर होते. काठिन्य विषय कुर्यात द्रवत्वम भगवत पदे. विषयाचा त्याग करून त्याविषयी निष्ठूर झालेले व ब्रह्मप्राप्ती विषयी तळमळणारे म्हणून कोमल झालेले चित्तच परब्रह्माची प्राप्ती करून देतात. परी ते असो आता आघवे नलगे श्रोतयांते कळसावे. जे अधिकार्ये एथ स्वभावे निष्काम कामू. जिही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचून येथीची गोडी नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र नोळखिजे तैसा प्राकृती हा ग्रंथू नेणिजे. आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो आणि अज्ञानासी आन गावो. म्हणून बोलावया विषय हा पहावो विशेषे नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. ते बुद्धीही आकळिता साकडे म्हणून बोली विपाये सापडे. परी निवृत्ती कृपा दीप उजडी. परी निवृत्ती कृपा दीप उजिएडे देखेन मी. ते दिठीही न पाविजे ते दिठीवी न देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. नातरी जे धातुवादाहीन जोडे ते लोहीचे पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे परिसु हाता. तैशी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपू नोहे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे. परी हे बोलणं जे आहे ते येथेच पुरे. कारण या ग्रंथाचे श्रवण करणारे निष्कामच असल्यामुळे स्वभावतःच ते श्रवणाला अधिकारी असतात. ते अधिकारी आहेत म्हणून त्यांना निक्षूण सांगण्याची गरज पडत नाही. ज्यांनी आत्मबोधाच्या आवडीवरून स्वर्गीय सुख व संसार सुख
या दोन्ही सुखांना वाळून टाकून दिले आहे. अशा पुरुषांवाचून दुसऱ्या कोणालाच कैवल्यानंद भोगता येणार नाही. ज्याप्रमाणे कावळ्याला चंद्राची कधी ओळखच नाही, त्याप्रमाणे अज्ञानी संसारासक्त अशा पुरुषांना हा ग्रंथ कधीही समजणार नाही. आणि ज्याप्रमाणे चंद्राचे किरणही चकोराचाच खाऊ होतो, त्याप्रमाणे ज्ञानियांचा हा ग्रंथ ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण वाटेल आणि विषयासक्त अज्ञानी पुरुषाला भलत्याच गावाला जाणारा मार्ग वाटेल. म्हणून येथे विशेष काही सांगता येण्याजोगा विषयच नाही. पण मी प्रसंगोपात त्या विषयाचा पुन्हा उच्चार केला आहे. तेवढी पुनरुक्ती आपण सज्जनांनी सहन करावी. आता श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले ते सांगतो. जे बुद्धीला आकलन करणे कठीण आहे, म्हणूनच ते शब्दाने क्वचित बोलले जाते. पण मी ते श्री सद्गुरु निवृत्तीदासांचा कृपारूप दिव्याच्या प्रकाशाने पाहीन. जर इंद्रियातीत अशा आत्म्याच्या नित्य ज्ञान दृष्टीकरिता साकडे इंद्रिय दृष्टीलाही जे दिसू शकत नाही, ते ध्यानाने ग्रहण केली जाणारी वस्तू ही शब्दांनी सांगता धातूचे जातीवंत सोने होऊ शकत नाही असणारी परब्रह्म वस्तू जर दैवाने परिसाधिकांनी ग्रहण केली जात नाही मात्र, म्हणून ती शब्दाने सांगणे कठीण आहे. त्याप्रमाणे श्री गुरुची कृपा झाली तर प्रयत्नाने काय साध्य होणार नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की श्री गुरुची कृपा मजवर अमर्याद आहे. बुद्धीही आकरिता साकडे म्हणून बोली विपावे सापडे. बुद्ध्याधिकांनी ग्रहण केली जाणारी वस्तू ही शब्दाने सांगता येत नसते. या सर्व ओळ्यातून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरूच्या किंवा संतांच्या कृपेची व समागमाची अत्यंत माहिती गालेली आहे. एका सद्गुरूच्या कृपेने असाध्य असलेले देखील साध्य होते असे माऊलींचे अनुभवाचे म्हणणे आहे. न करिता व्युत्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होय सुगम. सत्समागमाचे वर्म ते हे असे, जे व्युत्पत्तीचे न कळे, जे व्युत्पत्तीने न कळे, ते सत्समागमे कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी. दासबोधात समर्थ असं म्हणतात, तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतेंद्रिय पुरी भोगवीन, इंद्रियान करवी. त्याच कृपेच्या विश्वासावर मी असे सांगतो की शब्दाने देखील अरूप ब्रह्माचे स्वरूप दाखवीन आणि ते अतींद्रिय जे आहे ते इंद्रियांकडूनही भोगवीन. अरूप अतींद्रिय अशी ब्रह्मस्थिती श्री गुरुच्या कृपेने जशीच्या तशी शुद्ध ठेवून इंद्रियांकडून अनुभवता येणे शक्य आहे. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रियांकरवी अशी प्रतिज्ञा केलेली आहे. नाहीतर माऊलींची ही प्रतिज्ञा व्यर्थ होईल. श्री गुरुकृपेने त्रिगुणात्मक अज्ञान नाहीसे होते आणि ते अज्ञान नाहीसे झाले की मग पूर्वीची माईक म्हणून समजली गेलेली नामरूपे देखील पूर्ण सच्चिदानंद ब्रह्मरूपच आहे असा अन्वयाने अनुभव येतो. आणि मग हा अनुभव आला की जेथे शब्दाचा लाग नाही व जे अतींद्रिय आहे तेच परब्रह्म नामरूपासह सगुण साकार झालेले असे इंद्रियाने देखील अनुभवले जाते असा श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अभिप्राय आहे. नाथही म्हणतात, ब्रह्मा इंद्रिया गोचर नसे, गुण गेली या डोळा दिसे,
हे अनुभवीथासीची भास हे अनुभवीथासीची भासे बोला ऐसे ते नव्हे. परब्रह्म त्रिगुणात्मक मायेमुळे इंद्रियाला गोचर होत नाही, पण त्रिगुणात्मक मायेचा नाश झाल्यावर तेच शुद्ध परब्रह्म सगुण साकार रूपाने डोळ्याला गोचर होते म्हणजे दिसते. ते हे अनुभवी पुरुषालाच माहीत आहे, इतरांना सांगण्यासारखे नाही. तेव्हा अंतरी चैतन्य घन, बाह्य चिन्मात्र परिपूर्ण, आणि न दिसे गा जाण, वृत्तीने आण वाहिली. पूर्ण अनुभव संपन्न ज्ञानाला ब्रह्माशिवाय काहीच दिसत नाही, आणि असा हा आत बाहेर चैतन्य घन आत्मानुभव श्री गुरु कृपेशिवाय येतच नाही. श्री भगवान वाच अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति याः स संन्यासी च योगी च न निरग्नी न चाक्रियाः. भगवान म्हणतात, अर्जुना, कर्माच्या फळाची इच्छा न करता जो आपले विहित कर्म करतो तोच संन्यासी होय व तोच योगीही होय. नुसता अग्नीचा उत्सर्ग केला किंवा अग्नी नाहीसा केला व कर्म सोडले म्हणजेच संन्यासी झाला असे होत नाही. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवैर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झडी मानी. एरवी विचारी जती जव दोन्ही, तव एकची ते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोही वाजी. जैसे नावाचे नि अनारीसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. नातरी एकची उदक सहजे, परी सिनाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व हे जाणिजे योग संन्यासांचे. आईके सकळ संमते जगी, अर्जुना गा तोची योगी. जो कर्मे करुनी रागी, नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी विन सहजे. आणि तेथेची तिये बीजे अपेक्षिना. तैसा अन्वयाचे नि आधारे, जातीचे नि अनुकारे. जे जेने अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी. परी साठोपूर्ण हे शरीरी, आणि बुद्धी ही करोनी फळेवरी. जायची ना ऐसा तोची संन्यासी, पार्थागा प्रियसी. तोची भरवसेनी सी योगेश्वरू. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे जे 6 गुण आहेत ते श्रीकृष्णाच्या ठिकाणी पूर्णपणे व नित्य असे असतात. म्हणून त्याला भगवान असं म्हणतात. सर्व संग सोडून निसंग झालेल्याला जो सांगतो, सर्व संग सोडून निसंग झालेल्याचा जो सांगाती म्हणजेच मित्र आहे, तो भगवान श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आता माझ्या म्हणण्याकडे नीट चित्त दे. ऐक अर्जुना, जगात योगी व संन्यासी हे एकच आहेत, पण तू कदाचित निर्निराळे मानशील. साधारणतः दोघांचाही विचार केला असता ते एकच आहेत असे दिसेल. योग व संन्यास
या दोन नावाच्या निराळेपणाचा भास सोडून दिल्यास जो योग तो संन्यासच आहे. कारण विचार करून पाहता अद्वैत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी योग व संन्यास यांच्या भिन्न अर्थाला अवकाश नाही. ज्याप्रमाणे एका मनुष्याला दोन निरनिराळ्या नावांनी संबोधावे किंवा एकाच गावाला जाण्याचे दोन मार्ग असावेत किंवा एक पाणी दोन निरनिराळ्या भांड्यात भरावे, त्याप्रमाणे योग व संन्यास यांचे निराळेपण आहे असं तू जाण. अर्जुना, जगातील सर्व जाणत्या पुरुषांच्या मताने जो आपली विहित कर्मी करतो व कर्मफळाची इच्छा धरीत नाही तोच योगी होय. ज्याप्रमाणे पृथ्वी उत्पन्न केल्याचा अभिमान न बाळगविता सहज झाडे उत्पन्न करते आणि त्या झाडाला येणाऱ्या फळरूपी बीजाचीही इच्छा कधीही करीत नाही, त्याप्रमाणेच आपल्या वंशात परंपरेने किंवा जातीला धरून जी आचार कर्मे चालत आलेली असतील ती ज्या ज्या काळी करावयाची असतात त्या त्या काळी बरोबर तशीच योग्य प्रकारे जो करतो, पण शरीराच्या ठिकाणी कर्तृत्वाच्या अहंकाराने फुगून जात नाही व ज्याची बुद्धी ही फळापर्यंत जात नाही, म्हणजेच कशी हो तर जो फळाची इच्छा करीत नाही. अर्जुना ऐक, अशा रीतीने जो कर्म करणारा आहे तोच संन्यासी होय व निश्चयाने कर्मयोगी ही तोच होय. योग म्हणजे परमेश्वर स्वरूपाशी ऐक्य पावणे. हे मागे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलेच आहे. हा योग किंवा हे ऐक्य अंतःकरण वृत्ती परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर झाली की मग साधले जाते आणि विषय, देह, इंद्रिये, मन यांच्या आसक्त झालेले अंतःकरण त्यांना सोडून अलग झाले की ते स्वभावतः परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होत असते. संन्यासाने जसे अंतःकरण विषयाधिकांपासून सुटून अलग होते तसेच योगानेही ते होत असते. म्हणून योग व संन्यास हे एकच आहेत असे या ठिकाणी सांगितलेले आहे. वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडीन बद्धक तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो. प्रसंगोपात जे विहित कर्म ते बंधनकारक आहेत ते सोडले पाहिजे असे म्हणून ते केले नाही तरी लागलीच दुसरे कर्म तो करतोच. कर्माचा त्याग हा संन्यास शब्दाचा खरा अर्थ नाही. मी प्रकृतीहून निराळा आहे म्हणजे कर्म, कर्तृत्व, भोक्तृत्व हे सर्व प्रकृतीचे कार्य आहेत. माझ्याही त्याचा काही एक संबंध नाही हे ओळखणे याला खरोखर संन्यास असं म्हणतात. म्हणून संग जव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा. विहित कर्मत्यागाने मी कर्मसन्यास केला असे प्रकृतीबद्धाने म्हणणे हा त्याचा आग्रह होय. मी प्रकृतीहून निराळा आहे असे जोपर्यंत तो ओळखत नाही व मी कर्ता भोक्ता आहे असे आपल्याला समजतो तोपर्यंत त्याचा कर्मसन्यास होत नसतो. एक कर्म सडले तरी तो लगेच दुसरे कर्म करतो. जैसा क्षाळुनिया लेपू एकू सवेची लाविजे आणिकू तैसेनी आग्रहाचा पाईकू विचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे
की तेची संन्यास सवा ठेविजे सरीसे पुढीती. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. ज्याप्रमाणे लावलेला एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावतात त्याप्रमाणे कर्म सोडण्याचा आग्रह धरणारा कर्मरहित न होता व्यर्थ दुसऱ्या कर्मात गुरफटला जातो. गृहस्थाश्रमातील कर्तव्य कर्माचे ओझे आधीच दैवाने सहज प्राप्त झालेले आहे ते टाकून देऊन लगेच पुन्हा संन्यासाश्रमातील कर्तव्याच्या रूपाने ते वाढविले म्हणजे घेणे होय. म्हणून अग्नीची सेवा म्हणजे अग्निहोत्रादी कर्मे न सोडता कर्माची मर्यादा न उल्लंघिताच आपल्या ठिकाणी सहज ब्रह्मैक्य भावरूपे योगाचे सुख मिळते. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. कर्मफळाची इच्छा न करता परमेश्वराची आज्ञा समजून केलेले विहित कर्मानुष्ठान देखील आत्मस्वरूपाचे ठिकाणी आपले अंतःकरण स्थिर करते व आपल्या ठिकाणीच आपल्याला ऐक्याचे सुख मिळते. यम संन्यासमिति प्राहु योगम तम विद्धि पांडव न ह्य संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. ज्याला संन्यास म्हणतात तोच योग होय असे जाण. ज्याने संकल्पाचा त्याग केला नाही तो योगी कधी होत नाही. ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एकवाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे. ऐसे ते अनुभवाचे मी धटे साचे जया. अर्जुना ऐक, जो संन्यासी आहे तोच योगीही होय. अशा दोन्ही मार्गाच्या एकवाक्यतेचा झेंडा पुष्कळ लोकांनी शास्त्राच्या आधारे या लोकांमध्ये फडकविला आहे. जेथे टाकून दिलेला संकल्प मुळीच राहत नाही तेच कर्मयोगाचेही सार आहे असे दृढ अनुभवाचे बळावर जो निश्चित जाणतो संन्यासी तोच योगी. संन्यास किंवा योग या दोहोंनीच एकच अनुभव येतो. म्हणून या दृष्टीने योग व संन्यास यांचे ऐक्यच आहे असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. कारण ज्यांनी आत्मस्वरूप जाणून कर्म कर्तृत्व कर्मफळ या सर्वाहून आपल्याला निराळे पाहिले तो साक्षी स्वरूप झालेला ज्ञानी कर्माधिकांचा आपल्याशी संबंध वागत नसतो. म्हणून त्याला सर्व कर्मसन्यास घडतो. कर्मयोगालाही निष्काम कर्मानुष्ठान करण्याकरता भगवंताचे ठिकाणी चित्त स्थिर ठेवावे लागते. संकल्पाचा म्हणजे कर्मफळाचा इच्छेचा त्याग करावा लागतो. कर्मयोगाचे चित्त जसजसे भगवंताचे ठिकाणी स्थिर होत जाते तसतसा त्यालाही मी सर्व कर्मरहित आहे असा अनुभव येतो. याप्रमाणे संन्यासी व योगी दोघांनाही आपल्या कर्मरहित आत्मस्थितीचा अनुभव येत असतो. म्हणून दोन्ही मार्ग एकच आहे असे भगवान म्हणतात. आरुरुक्षोर्मनुर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव क्षमाः कारणमुच्यते. ब्रह्मैक्य पदावर चढू इच्छिणाऱ्याला कर्मच कारण आहे व ब्रह्मैक्य पदावर आरूढ झालेल्यांना क्षमच कारण आहे. आता योगाचा दिमधा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी. येणे यमनियमांचे नि तळवटे रिगे आसनाची पाऊल वाटे
येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवतागा. योगरूपी पर्वताचा माथा म्हणजे परब्रह्म, तेथे जर प्राप्त व्हायचे असेल तर अर्जुना कर्ममार्गाची पायरी चुकता कामा नये. अर्जुना, यमनियम रूपी खालच्या पायऱ्यांनी आसनाच्या पाऊल वाटेने चढण्याला सुरुवात करून प्राणायाम रूपी बाजूच्या काठाने वर चढायला हवे. येणे यमनियमांचे नि तळवटे. कर्मयोग म्हणजे योगाभ्यासातील यमनियम रूपी खालच्या पायऱ्याच होत. निष्काम विहित कर्मानुष्ठानाने यमनियम ही योगाची 2 अंगे साध्य होतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह असे हे योगशास्त्रात यम सांगितलेले आहेत. अहिंसा म्हणजे मनवाच्या कायेने कोण्याही प्राण्याला दुखू न देणे. सत्य म्हणजे मनवाच्या कायेने असत्य न बोलणे. अस्तेय म्हणजे मनवाच्या कायेने देखील दुसऱ्याचा वस्तूचा अभिलाष न धरणे. ब्रह्मचर्य म्हणजे मनवाच्या कायेने स्त्री संगाची इच्छा न करणे व अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे. परमेश्वर प्राप्ती करता कराव्या लागणाऱ्या निष्काम कर्मानुष्ठानात निष्कामासी याग यजन, स्वधर्मार्थ करावे यज्ञ, तेथ पशुचे आलभन, सर्वथा हनन करू नये. पशुचे करू नये हनन, देवतोद्देशे अंगस्पर्शन, या नाव बोली जे आलभन, हे यज्ञाचरण निष्काम. पशूंची हिंसा करायची नसते असे नाथांनी म्हटलेले आहे. हिंसारूपी यज्ञ हा स्वर्ग प्राप्ती करता म्हणून सांगितलेला आहे, परमेश्वर प्राप्ती करता नाही. त्याचप्रमाणे फक्त ऋतुकाळी सकृत स्वस्त्री गमन करणे हेही ब्रह्मचर्यच होय असे शास्त्रात सांगितलेले आहे. म्हणून निष्काम कर्मानुष्ठानाने योगातील यम नियम साधले जातात. शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान असे हे नियम योगशास्त्रात सांगितलेले आहेत. शौच म्हणजे पाणी व माती यांनी शरीर शुद्धी करणे. संतोष म्हणजे दैवाने मिळेल त्यात संतुष्ट असणे. तप म्हणजे व्रताधिकांनी शरीर कृश करणे. स्वाध्याय म्हणजे वेदध्ययन करणे व ईश्वर प्रणिधान म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण व ध्यान करणे. हे सर्व नियम धर्मशास्त्रातून सांगितलेले असल्यामुळे त्यांचे निष्काम अनुष्ठान विहितच आहे. म्हणून निष्काम विहित कर्मानुष्ठान रूप कर्मयोगाने नियमही साधतात. याप्रमाणे निष्काम कर्मानुष्ठानाने योग मार्गातील यम व नियम या 2 पायऱ्या साधल्या जातात. आसनाचे ये पाऊल वाटे. पाऊल वाट म्हणजे सुखाने चालता येणारी वाट. स्थिर सुखमासनम, योगामध्ये पुष्कळ वेळ सुखाने बसता येईल असे आसन घालून बसायला सांगितले जाते. म्हणून त्या आसनाला पाऊल वाट असे म्हटले आहे. यम, नियम इत्यादी सर्व साधने मनाच्या खंबीर निश्चयाने केली जातात. येई प्राणायामाचे आडकंठे वरवतागा. प्राणायाम म्हणजे प्राणापान यांच्या गतीचा रोध. मन ज्ञानशक्ती रूप असून त्याचीच क्रियारूप शक्ती म्हणजेच प्राण होय. म्हणून प्राणायामाला आडकाठ म्हणजे बाजूच्या काठ म्हटलेले आहे. या प्राणायामाच्या योगाने मनाचे चांचल्य नाहीसे होते. हेच मनाचे वर म्हणजे 4थ्या अंगावर आरूढ होणे होय.
मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची आही पाया निसरडा, जेत हटिये सांगिती होडा कडे लग. पुढे प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो, जेथे बुद्धीचे पाय देखील घसरतील असा तो पुढे प्रत्याहार रूपी कडा चढावा लागतो. मोठमोठ्या हठयोग्यांना देखील या कड्याशी आल्यावर आपला हट्ट सोडून द्यावा लागतो. मग प्रत्याहाराचा आधाडा स्वविषया संप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इवेंद्रियाणां प्रत्याहार. इंद्रियांचा आपापल्या विषयाशी संबंध सुटून त्या चित्ताच्या स्वरूपाचे अनुकरण करणे याला प्रत्याहार असं म्हणतात. म्हणजे प्रत्याहारात इंद्रिये चित्ताच्या स्वाधीन होतात. त्या प्रत्याहाराला ज्ञानेश्वर माऊलींनी आधाडा म्हणजे पर्वताचा तुटलेला कडा असे म्हटलेले आहे. तुटलेल्या कड्यावर चढणे जसे कठीण असते, तसेच प्रत्याहार साधणे हे अत्यंत कठीण आहे. हेच या उपमेने दाखवलेले आहे. बुद्धीची ही पाया निसरडा, जीवाची बुद्धी आत्मस्वरूप विसरून मनाच्या स्वाधीन असते. योग सिद्ध होण्याकरता म्हणजेच बुद्धीचे आत्म्याशी ऐक्य होण्याकरता मन इंद्रिये यांच्या पारतंत्र्यातून बुद्धीची सुटका झाली पाहिजे. इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनाः. विषय शक्तीमुळे जीवाचे ठिकाणी इंद्रियांचेच प्राबल्य असते. ती मनाला ओढतात व मन बुद्धीला ओढते. अशा रीतीने बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी स्थिर न होता तेथून घसरून देहासक्त व विषयासक्त होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.